मंडळी, तुम्ही दुचाकीने किंवा बाईकने जाताय, तुमच्या हातातून तुमचा मोबाईल पडला, तुम्हाला लगेच कळतं, तुम्ही लगेच गाडी थांबवता, मोबाईल हातात घेता, मोबाईलला काही झालं नाही ना हे बघता आणि मग पुढे जाता। मोबाईल हा सध्या आपल्या आयुष्यातला इतका अविभाज्य भाग झालाय की तो हरवला, तो कुठेतरी राहिला किंवा तो गाडीतनं पडला किंवा तो पर्समध्ये राहिलाय आणि तो सापडत नाहीये तर आपण जंग पछाडतो। म्हणजे आपण मोबाईल शिवाय अजिबात 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही। पण चंद्रपुरामधली एखादी जर घटना तुम्ही ही ऐकलीत तर तुम्ही अवाक व्हाल। तुम्हाला आश्चर्य वाटेल की काय घडलंय असं की चंद्रपुरामध्ये एक दाम्पत्य बाईकवरनं आपल्या निश्चित स्थळी निघालेलं होतं। मागे पत्नी बसलेली होती, पत्नीच्या हातात 4 महिन्यांचा मुलगा होता आणि वडिलांच्या पुढे म्हणजे टाकीच्या जवळ जिथं बसवतात तिथं त्या मुलीला बसवलेलं होतं। ती मुलगी 2.5 वर्षाची। असे 4 जण निघालेले होते। चंद्रपुरात भिसी बायपास रोड आहे, त्या रोडवरून निघालेले होते। तिथे माऊली धाब्याजवळ अत्यंत धक्कादायक घटना घडली। या पत्नीच्या हातून 4 महिन्यांचा मुलगा रस्त्यावर पडला। तो रस्त्यावर पडला हे त्या आई वडिलांना कळलं सुद्धा नाही आणि पुढे 700 मीटर ते बाईक चालवत राहिले। 700 मीटर अंतर पुढे गेल्यावर त्यांची बाईक स्किड झाली, म्हणजे घसरली। मुलगी आणि आई वडील हे तिघेही घसरले, त्यांना किरकोळच दुखापत झाली। त्यावेळी सुद्धा त्या तिघांच्या हे लक्षात आलं नाही की आपलं 4 महिन्यांचं जे बाळ आहे, जो आपला मुलगा आहे, तो आपल्या सोबत नाहीये। हे बाळ जे मागे पडलेलं होतं ते येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लक्षात आलं की बाळ तिथं रस्त्यावर पडलेलं आहे। त्यांनी लगेचच भिसी पोलिसांना कळवलं की मंगेश भानगळे आणि सब इन्स्पेक्टर रवींद्र वाघ हे 2 जण घटनास्थळी दाखल झाले। म्हणजे माऊली धाब्याच्या जवळ भिसी बायपास रोड जो आहे तिथे ते दाखल झाले। त्यांनी त्या बाळाला ताब्यात घेतलं, त्याला लगेचच रुग्णालयात नेलं। त्या बाळाला थोडीशीच किरकोळ दुखापत झालेली आहे, ते बाळ बरं आहे। पोलिसांच्या हे लक्षात आलं की असे आई वडील आणि एक मुलगी घसरलेली आहे। जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं बाळ आपल्याकडे नाही तेव्हा उशीर झालेला होता, कारण तोपर्यंत बाळ पोलिसांच्या ताब्यात होतं। तर पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा छडा लावला आणि मग कळलं की ते बाळ असं आईच्या हातातून पडलेलं आहे। पोलिसांनी जेव्हा या सगळ्या संदर्भातला तपास केला तेव्हा माहिती अशी समोर आली आहे की दोघंही नवरा बायको मद्याच्या नशेमध्ये होते आणि त्यामुळे त्यांच्या हातातनं मुलगा पडलाय, 700 मीटर ते पुढे गेले, त्यांची गाडी पडली आहे, या सगळ्याचं भान त्यांना राहिलं नाही। अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये धक्कादायक गोष्ट अशी आहे, म्हणजे मी मुद्दामून मोबाईलचं उदाहरण असं सांगितलं की मोबाईल हातात पडला तर आपल्याला लगेच कळतं, पण या आईबापाला मद्याच्या धुनकीत असल्या कारणानं बाळ 4 महिन्याचं हातातनं पडलंय हे लक्षात सुद्धा आलं नाही। आज महाराष्ट्रभरामध्ये या गोष्टीची चर्चा होतीये, पण ही घटना भयंकर गंभीर आहे। मुलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यासंदर्भातली ही बातमी आहे। आई वडीलच जर असे निष्काळजी वागायला लागले तर मुलांच्या भवितव्याचं काय, मुलांच्या सुरक्षिततेचं काय असा प्रश्न नक्की उत्पन्न होतो। आता पोलीस अर्थातच काही कारवाई करतात का हे बघायचं, त्यांनी काही समज दिली आहे का या दाम्पत्याला हे बघायचं, कारवाई काय झालेली आहे याच्याविषयीचं अपडेट अजून समोर आलेलं नाही। पण घटना खूप धक्कादायक आहे। आपण साधा मोबाईल आपल्या बाजूला ठेवत नाही, 5 मिनिटं हातातनं बाजूला काढत नाही। एक जिवंत मूल आपल्या हातातनं पडलं आणि आईवडिलांना कळू नये, 700 मीटर ते पुढे जाऊन जेव्हा त्यांची गाडी घसरते तेव्हा सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही की आपल्या हातात आपलं दुसरं मूल नाही आहे, एकच मुलगी आपल्या जवळ आहे। हे ऐकावं ते धक्कादायक आहे, ऐकावं ती गोष्ट खरोखर म्हणजे विश्वास ठेवण्यासाठी ही कठीण असलेली गोष्ट आहे। पण चंद्रपुरातली ही बातमी आहे। या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।